सगळ्यांच्याच ऑल टाईम फेवरेट पदार्थांच्या यादीमध्ये पराठ्याचं नाव हे पहिलं येतं। पराठा हा असा पदार्थ जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाणे पसंत करतो। पराठ्यांचे वेगवेगळे असे असंख्य प्रकार असतात। रोज सकाळी हेल्दी आणि तरीही टेस्टी नाश्ता काय करायचा असा प्रश्न नेहमी पडतो। सकाळच्या घाईमध्ये जर पोळ्यांची कणिक भिजवलेली असेल तर तुम्ही असा 4 in 1 पराठा नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते एकदा बघून घ्या। सर्वप्रथम आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। जर तुमच्याकडे बटाट्याची भाजी शिल्लक राहिली असेल किंवा त्याच्याऐवजी दुसरी कुठली भाजी असेल तर तिचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता। सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे। नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत। पुन्हा 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं। आता भाजीवरती 2 मिनिटं झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घ्यायची। बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे। त्याच्यावरती कोथिंबीर टाकून ती थंड होऊ द्यायची। आता चपातीच्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घेणार आहे। जितकी शक्य आहे तितकी ही पोळी पातळ लाटून घ्यायची। अशा प्रकारे पोळी लाटून तयार केलेली आहे। आता पोळीवरती दाखवल्याप्रमाणे सुरीने कट द्यायचा। पोळीचे 4 भाग करून आपण त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे सारण भरणार आहोत। पहिल्या भागामध्ये तेल लावून त्याच्यावरती लाल तिखट पसरवलेलं आहे। त्याच्यावरती बारीक चिरलेले लसूण घातलेले आहे। वरतून कोथिंबीर घातलेली आहे। दुसऱ्या भागामध्ये तयार केलेली बटाट्याची भाजी ठेवलेली आहे। तिसऱ्या भागामध्ये मोझरेला चीज ठेवलेला आहे। आणि चौथ्या भागामध्ये पिझ्झा पास्ता सॉस लावलेला आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे 4ही भाग फोल्ड करून त्याचा पराठा बनवायचा आहे। अशा प्रकारे एकावर एक ठेवत त्रिकोणी आकार तयार करून घ्यायचा आहे। आता नेहमीप्रमाणेच ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठ्यामध्ये भरलेले 4 प्रकारच्या पदार्थांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चेंजेस करू शकता। हा पराठा दिसायला जितका हेल्दी दिसत आहे तितकाच तो खायला देखील खूप छान लागतो। ब्रेकफास्टसाठी किंवा लहान मुलांच्या डब्यांसाठी सुद्धा तुम्ही हा पराठा बनवून तयार करू शकता। 4 प्रकारचं सारण भरून अगदी झटपट तयार केलेला हा पराठा घरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा। तवा चांगला तापला की त्यावर बटर किंवा तूप सोडून हा पराठा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा। हा गरमागरम पराठा दही, सॉस किंवा लोणचं अशा कशासोबतही अतिशय छान लागतो। ही आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा।